रामकृष्ण हरी मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काल मी वाल्मिक कराडच्या एन्काउंटर बद्दल खूप काही चॅनलला मुलाखत दिली आणि माझं मत मांडलं. त्यानंतर काल 14 एप्रिलच्या दिवशी माझ्यावरती गुन्हा दाखल झाला मित्रांनो, अॅट्रॉसिटी ऍक्ट. तर जे कोणी फिर्यादी आहेत, गजानन कांडकर काहीतरी फिर्यादी आहेत, शिवाजीनगर बीडचेच, तर त्यांची पहिल्यांदा तर माफी मागतो. त्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांच्या समाजाच्या, तर मी ते बोलण्याच्या ओघात बोललो असेल, ते अजून बघितला नाही मी व्हिडिओ कुठं बोललो ते, आणि जाणीवपूर्वक किंवा उद्देशपूर्वक मी बोललो नाही मित्रांनो. आणि काल मी इंटरव्ह्यू देताना खूप चॅनलला सांगितलं की काय म्हणतात त्याला, ताकाला जाऊन गाडगाला पोहण्याचा प्रयत्न केला. परंतु मित्रांनो, एन्काउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्टच सांगतो. आज असाही गुन्हा दाखल झालाय, ते धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता 302 मध्ये, आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारही नाहीत कदाचित. त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सीएम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे. ते होणारही नाही, त्यांना आरोपी केलेही नाही जाणार, तेवढे ते पुरावे दाबले गेलेले आहेत. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओ नंतर हा माझा व्हिडिओ आहे. आणि आता मी गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आता माझी तब्येत एकदम ठणठणीत झालेली आहे. आता मी आलेलो आहे माझ्या रूमवरती आणि आत्ताच न्यूज बघितली की अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात 5 पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि SIT बसवा. तर मित्रांनो, आता मला या एन्काउंटर बद्दल बोलायचंय. तर पहिले तर SIT बसून काही उपयोग होणार नाही. बसवायचाच असेल तर केंद्राची कुठली तरी SIT बसवा, तरच ह्याच्यातनं सत्य बाहेर पडेल. तर मित्रांनो, एन्काउंटर कसा केला जातो, बोगस एन्काउंटर, ते मी पहिले सांगतो. ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला. म्हणलं एवढं पाप होणार नाही, आणि ते लाईफ टाईमचं एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात, म्हणजे 10 करोड 20 करोड 50 करोड अशी एक ऑफर देतात. तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला, आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात. जसं मी सायबरला होतो, सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का? नाही, पण त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो, याच्यामध्ये दम आहे, गट्स आहेत. तर मी माझा मोठेपणा सांगत नाही, नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना, ते भुकतील माझ्या अंगावर. तर मी काय तो मोठेपणा सोडत नाही. पण मित्रांनो, एन्काउंटर कसा, आता ऐका, एन्काउंटर कसा बोगस केला जातो. तर ते अशी टीम येते, एक जशी 4 लोकांची टीम आलेली. पहिले मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आणि गृह सचिव वगैरे यांची एक बैठक होते, गुप्त बैठक, एकदम सिक्रेट ठिकाणी, आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं. मग ते ठरवले की त्याच्यानंतर त्यातले एक 5-6 जणांची दुसरी टीम निवडली जाते, विश्वासू लोक, आणि मग त्या ठिकाणी जातात. ते जसं अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील, आणि मग त्या ठिकाणी जाऊन एक टीम तयार करतात. तिथली एक अधिकारी, 2 अंमलदार, म्हणजे 3 अंमलदार, 1 हवालदार, असे टीम तयार करतात. आणि त्यांना सांगतात की एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात, लमसम अमाऊंट देऊन टाकतात. 5 करोड 10 करोड 20 करोड 50 करोड, जेवढे तुमच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही कमवणार नाहीत, आणि तुम्हाला परत खात्यात घ्यायची, इन्क्वायरी करायची. आमचंच सरकार आहे, आमचंच सरकार येणार आहे, आम्ही तुम्हाला ह्या खात्यातून, आम्ही तुम्हाला चौकशीतून आम्ही तुम्हाला मुक्त करू, असे ते आश्वासन देतात मित्रांनो. आणि अशा प्रकारे बोगस एन्काउंटर घडवून आणतात. आता मला सांगा, त्या आरोपीला मित्रांनो अशी बेड्या होत्या हातामध्ये, आणि तुम्हाला माहिती नाही, एक बागदोड असते, बागदोड म्हणजे दोरखंड असतो, दोरीनं असं बांधलेलं असतं हात, पूर्ण हात आणि पाय. तर मित्रांनो, अक्षय शिंदेनी कसा एन्काउंटर केला असेल सांगा बरं. एवढं जर हातकडी आहे आणि जर बागदोड आहे, दोरखंड बांधलेला आहे, तर किती बोगस एन्काउंटर होता. आणि याच्यामध्ये जर आरोपी बनवायचं, SIT केंद्राची बनवा मित्रांनो. आवाज उठवा माझा, तुम्ही अजून आवाज उठवत नाही विरोधी पक्षाचे नेते. ही महाराष्ट्र सरकार खरंच नपुसक आहे, आणि हे विरोधी पक्षाचे सुद्धा नेते नपुसक आहेत. आवाज उठवा. यामध्ये जर आरोपी करायचंय ना, तर या गृहमंत्र्याला, देवेंद्र फडणवीसांना आरोपी करा मित्रांनो, त्याशिवाय काय होणार नाही. आणि तरच हे होईल. अहो, तुम्हाला सांगतो, देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थाने ना, आता मी बीडचा आहे, खऱ्या अर्थाने तो बीडलाच घाबरतो. ते सॉरी, माननीय देवेंद्र फडणवीस बीडला घाबरतात, फक्त बीडला येत नाहीत ते. बीडला एवढी पंकजा मुंडेची सभा झाली, नरेंद्र मोदी आले, त्या ठिकाणी हे फडणवीस आले नव्हते. ते फक्त बीडला आणि बीडकरांना घाबरतात. लाज वाटते मला सुद्धा एक पोलीस अधिकारी म्हणून गृहमंत्र्याची. काय केलं हो 10 वर्षात 15 वर्षात? त्यांनी काहीच केलं नाही. काही कुठली आमच्यासाठी कुठलंच कल्याणाचं काम केलं नाही त्यांनी.
फक्त चालू आहे त्यांचं आपलं आणि त्यांच्या मिसेसचा ऍक्सिस बँकेतून आमचे 300 रुपये घ्यायचे आणि महिन्याला 10 करोड त्याच्यातून आपला खर्च भागवायचा व्हाईट मनी. बघा मित्रांनो, आवाज उठवा. अजून सुद्धा मी आवाज उठवतोय तर तुम्ही का शांत आहे? तुम्हाला तर फक्त शेअर करायचंय. माझ्या रणजित रेड्डी कासले आयडीला मला फॉलो करायचंय आणि पुन्हा हे करायचंय, पुढे पाठवायचंय. तुम्हाला काय करायचंय घर बसल्या? एवढं करा मित्रांनो. बघा महाराष्ट्रात भूकंप येतो की नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. गेल्या काही दिवसांपासून बीडचं राजकारण चांगलंच तापलेलं दिसत आहे. बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडच्या राजकारणात धनंजय मुंडे यांच्यावरती जोरदार टीका होऊ लागली. या हत्येमध्ये आरोपी असलेले वाल्मिक कराड यांच्यासह काही आरोपी सध्या जेलमध्ये आहेत. मात्र वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. यामुळेच धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला. यानंतर आता बीडचे निलंबित PSI रणजित कासले यांनी वाल्मिक कराड यांच्या इन्काउंटरची सुपारी मला देण्यात आली होती असा आरोप केलाय आणि ही सुपारी मला धनंजय मुंडे यांच्या मार्फत आली होती असं देखील त्यांनी म्हटले. यावरूनच आता पुन्हा एकदा रणजित कासले यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केले आहेत.